बिग बॉस मराठी 5 या पर्वाचं बिगुल वाजवलं असून 28 जुलैपासून या नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होईल. बिग बॉस मराठीचं आलिशान घर आता नव्या ढंगात स्पर्धकांच्या स्वागतासाठी तयार झालं आहे. 100 दिवसाच्या या प्रवासात अतरंगी स्पर्धकांचे बहुरंग रसिकांना पाहायला मिळतील. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कलर्स मराठी वाहिनीने अलीकडेच एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये कार्यक्रमाचे निर्मात्यासह बिग बॉस मराठी सीझन 5 चा नवा होस्ट रितेश देशमुख आणि चॅनेलचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे उपस्थित होते. महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत रितेश देशमुखने स्पर्धकांबद्दल भाष्य केले आहे. बिग बॉस मराठीच्या 5व्या घरात नेमकं कोणाला बघायचं आहे, तसं कोण डोक्यात आहे का, असा प्रश्न विचारल्यावर रितेशने उत्तर दिलं की अजिबात नाही. खरं तर मी होस्टिंग करण्याच्या हेतूने इथे आहे. यामध्ये नेमके कोण कोण आहे हेही मला माहीत नाही. रितेश पासून स्पर्धकांची नावं लपवली आहेत का, असाही प्रश्न विचारला. त्याने होकारार्थी उत्तर दिलं. त्याने असं म्हटलं की मला याबद्दल काहीच माहीत नाही. बाहेरून अनेकदा मला विचारण्यात येतं की याबद्दल काही कळलं का, मला काहीच माहीत नाही. बाहेरून काही 3-4 नावं समोर आली आहेत. ती नावं खरी आहेत की खोटी याबद्दल मला कल्पना नाही. या दरम्यान बिग बॉस मराठीच्या 5व्या घरात कोणाची एंट्री होऊ शकते याबद्दल सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चा आहे. कलर्स मराठी वाहिनीने स्पर्धकांविषयी हिंट देत काही प्रोमो शेअर केले आहेत. वाहिनीने इंस्टाग्रामवर एक हिंट अशी दिली की दोस्तीचा दुनियादारीतला यार, एक नंबर कलाकार. हा प्रोमो शेअर करताना दुनियादारी सिनेमातील जिंदगी जिंदगी हे गाणं बॅकग्राऊंडला वापरलं आहे. त्यामुळे यानंतर प्रणव रावराणे, अजिंक्य जोशी, योगेश शिरसाट या दुनियादारीमधील अभिनेत्यांची नावं चर्चेत आहेत. त्यानंतर समोर आलेली दुसरी हिंट अशी होती की घरी जाण्यास उशीर झाला की हिचे वाजतात 12. कोण आहे ही, याकरिता नटरंग सिनेमातील वाजले की 12 हे गाणं बॅकग्राऊंडला वापरण्यात आलं होतं. त्यामुळे मानसी नाईक, गौतमी पाटील या गाण्याची गायिका बेला शेंडे अशी नावं चर्चेत आहेत. वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोशिवाय सध्या सोशल मीडियावरही काही नावं चर्चेत आहेत. वर्षा उसगावकर, सिद्धार्थ किरेड, मीनाक्षी राठोड, चेतन वडनेरे, विवेक सांगळे, अंकिता वालावालकर या नावांचीही चर्चा आहे. आता नेमकी खरी नावं कोणती आणि खोटी कोणती हे येत्या 28 जुलै रोजी बिग बॉस मराठीच्या 5व्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात उघड होईल. तर तुम्ही बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझन मधील स्पर्धकांना पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.